जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन येतो एक एक्साइटिंग सिरीज, हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेज सिरीज म्हणजेच व्हेरलॉग सिरीज. या सिरीज मध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये व्हेरलॉग लँग्वेज शिकवणार आहे. इन द सेन्स व्हॉट, लाईक रिअल सिम्युलेशन टूल आहे. सिम्युलेशन टूल मध्येच क्वेस्टसेमचा यूज करणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की आपण आर्टिकल कसं लिहिणार, आर्टिकलला व्हेरीफाय कसं करणार. आणि एक एक्साइटिंग गोष्ट म्हणजे काय की माझ्याकडे आतापर्यंत इंटरव्ह्यू मध्ये जे क्वेश्चन्स आले आहेत ते जसे टॉप MNC कंपनीज आहेत, क्वालकॉम झाली, इंटेल झाली, HCL झाली आणि बऱ्याचशा कंपन्या. या कंपन्यांनी आतापर्यंत इंटरव्ह्यू मध्ये जे पण क्वेश्चन्स विचारले आहेत त्या क्वेश्चनला एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगणार आहे. सो लाईक द थिंग इज व्हॉट, तुम्हाला ही सिरीज खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, खूप हेल्पफुल राहणार आहे. तर तुम्ही या सिरीजच्या एंडिंगला मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. या सिरीजची एंडिंगची काही व्हिडिओज राहणार आहेत, काही लेक्चर्स राहणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. माझ्याकडे क्वेश्चन्सची लिस्ट आहे आणि स्टार्टिंगला सुद्धा काही काही क्वेश्चन तुम्हाला सांगणार मी की हे क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले शकतात. सो तुम्ही सर्व व्हिडिओज कॉन्सन्ट्रेशनने बघा. तुम्हाला तुमचा टाइम हा खूप, म्हणजे तुम्ही जो मला हा टाइम देणार आहे, तुम्ही जो हा व्हिडिओ बघण्यासाठी टाइम देणार आहे, हा टाइम तुमचा 100% युजफुल राहणार आहे. तुमचा टाइम वेस्ट होणार नाही याची मी गॅरंटी घेतो. मला असंच म्हणायचं आहे की तुम्ही व्हिडिओ कॉन्सन्ट्रेशनने बघा. प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही ना काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स देणार आहे. वेलकम टू द डे 1 ऑफ व्हेरिलॉग HDL सिरीज. या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू व्हेरिलॉग समजून घेऊया. जे पण स्टुडंटला VLSI लर्न करायचं आहे त्यांना हे चॅनल खूप इम्पॉर्टंट हेल्पफुल राहणार आहे. या चॅनलमध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये व्हेरिलॉग FPGA, सिस्टम व्हेरिलॉग, UVM आणि सर्व प्रोटोकॉल्सची जी सिम्युलेशन आहे, सर्व सिम्युलेशन स्टार्टिंगमध्ये अपलोड करणार आहे. सो तुम्हाला सगळ्यात पहिले एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला तुमचं बेस क्लिअर करणं इम्पॉर्टंट आहे. बेससाठी तुम्हाला सगळ्यात पहिले VLSIचा जो मेन जो स्किल आहे ती आहे व्हेरिलॉग. तर आपण आता व्हेरिलॉग या व्हिडिओमध्ये त्याचं इंट्रोडक्शन बघूया की व्हेरिलॉग एक्झॅक्टली आपल्याला का लर्न करणं पडणार, त्याचं रिझन काय राहणार आहे. तर आपण बघूया की व्हेरिलॉग आणि सॉफ्टवेअर लँग्वेजमध्ये फरक काय आहे. तर चला सगळ्यात पहिले समजून घेऊया व्हेरिलॉग म्हणजे काय. बऱ्याच लोकांना वाटतं की व्हेरिलॉग ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, पण हे कम्प्लिटली रॉंग आहे. व्हेरिलॉग ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, ती हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेज आहे. HDL म्हणजे हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज सॉफ्टवेअर डिस्क्राईब करतो आणि व्हेरिलॉग हार्डवेअर डिस्क्राईब करते. एक डिफरन्स समजून घेऊया एका एक्झाम्पलने. समजा तुम्ही C लँग्वेजमध्ये कोई कोड लिहिला, A=B+C. कॉम्प्युटर काय करते, सगळ्यात पहिले Bला घेते आणि नंतर Cला घेते आणि नंतर ॲडिशन परफॉर्म करते. म्हणजे सिक्वेन्शियल एक्झिक्युशन होतो, स्टेप बाय स्टेप. पण हार्डवेअरमध्ये असं होत नाही. तुमच्या प्रोसेसरमध्ये हजारो गेट्स एकाच वेळेस काम करत असतात. अँड गेट आहे, अँड गेट वेगळं काम करणार, ऑर गेट वेगळं काम करणार आणि फ्लिपफ्लॉप्स वेगळं काम करते. सगळं पॅरलल काम करत असते. म्हणून व्हेरिलॉगची थिंकिंग सॉफ्टवेअरसारखी नाही आहे, ती हार्डवेअरसारखी आहे. एक एक्झाम्पलने बघूया. समजा एक रेस्टॉरंट आहे, तुम्ही एक रेस्टॉरंट इमॅजिन करा. तिथं सॉफ्टवेअर म्हणजे एक शेफ आहे. ऑर्डर आली, तो काय करणार, पहिली ऑर्डर कंप्लीट करेल आणि मग दुसरी आणि तिसरी, असं सिक्वेन्शियली. पण हार्डवेअर म्हणजे 20 शेफ्स, 20 ऑर्डर्स एकाच वेळेस प्रिपेअर होतात. म्हणजे काय होणार, 20 शेफ्स आहेत, 20 ऑर्डर्स एकाच वेळेस प्रिपेअर होतो. पॅरलल हेच व्हेरिलॉगची पॉवर आहे आणि हीच काय आहे, एक व्हेरिलॉगची स्ट्रॉंग पॉवर आहे. आता आपण बघूया व्हाय इट इज कॉल्ड ॲज HDL लँग्वेज. HDL म्हणजे हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेज. आपला चिप कसा बिहेव करेल तो डिस्क्राईब करतो. एक्झाम्पल बघूया. हाफ ॲडर आहे. आपण चिपला सांगतो की जर A+B इनपुट आलं, समजा जर A आणि B इनपुट दिले असेल तर सम आणि कॅरी कसा जनरेट करायचा. आपण फिजिकल गेट ड्रॉ करत नाही, आपण हार्डवेअर डिस्क्राईब करतो. त्यातूनच सिंथेसिस टूल ॲक्च्युअल गेट तयार करतो. आता आपण एक हिस्ट्री बघूया. आय थिंक तुम्हाला हा पॉईंट क्लिअर नसेल झाले, तुम्हाला पुन्हा सांगतो. HDL म्हणजे काय की हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेज. चिप कसा बिहेव करेल ते डिस्क्राईब करतो. आणि समजा आपण एक हाफ ॲडरचं एक्झाम्पल घेऊया. हाफ ॲडरमध्ये आपण चिपला सांगतो जर A आणि B इनपुट दिलं तर सम आणि कॅरी कसा जनरेट करायचा.
आपण फिजिकल गेट कधीच तयार करत नाही, पण तसं ड्रॉ सुद्धा करत नाही. आपण हार्डवेअरला सांगतो व्हेरलॉग लँग्वेजमध्ये आणि त्यातून मग सिंथेसिस टूल ॲक्च्युअल गेट तयार करतो. म्हणजे सिंथेसिस नंतर ॲक्च्युअल गेटमध्ये आपला जो कोड लिहिला आहे तो एक्झिक्यूट होतो. आता आपण याची हिस्ट्री बघूया. हिस्ट्री म्हणजे काय की थोडा इंटरेस्टिंग हिस्ट्री बघूया की खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. वेरलॉग हा 1984मध्ये पहिला मुरेबाय यांनी डेव्हलप केला. त्यावेळेस सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये रॅपिडली ग्रोथ होती. कॉम्प्लेक्स चिप्स डिझाईन करायचे होते, म्हणून गेट ड्रॉ करून डिझाईन करणे इम्पॉसिबल होतं. म्हणून हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेजची गरज पडली. नंतर व्हेरलॉग IEEE स्टँडर्ड बनला. आज आपण सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये व्हेरलॉग आणि सिस्टम व्हेरलॉग मोठ्या आता एक क्वेश्चन आहे की व्हाय शुड वी लर्न व्हेरलॉग. हा प्रश्न येतो, व्हेरलॉग का शिकायची. पहिलं रिझन आहे की सेमीकंडक्टर इंडस्ट्री आज जगातील प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट चिपवर चालतो. मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. आणि सगळ्यात चीप आहेत आणि चिप डिझाईन करण्यासाठी व्हेरलॉग लागतो. सेकंड रिझन दुसरं आहे की FPGA आणि ASIC. जर तुम्हाला FPGA इंजिनियर बनायचं असेल व्हेरलॉग लागेलच. जर तुम्हाला RTL इंजिनियर बनायचं असेल तेव्हा सुद्धा व्हेरलॉग लागणार. जर तुम्हाला व्हेरिफिकेशन इंजिनियर बनायचं आहे तरी तुम्हाला व्हेरलॉग लागणार. तिसरं रिझन आहे की सॅलरी. सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील इंजिनियरला हायेस्ट सॅलरी मिळते. कंपनीज आहेत, AMD आहे, इंटेल आहे, कॉलकॉम आहे आणि काही स्टार्टअप कंपन्याज आहेत. इथे जॉब खूप प्रमाणात इथल्या कंपनी स्टुडंटला खूप जास्त जॉब सॅलरी प्रोव्हाइड करतात आणि ते सतत स्किल इंजिनियर आहेत ना त्यांना हायर करत राहतात. त्याच्यानंतर बघूया आपण तुम्हाला फाउंडेशन तुमचं क्लिअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अंडरस्टँडिंग अबाउट हार्डवेअर मेक्स यू स्ट्रॉंगर इंजिनियर. व्हेरलॉगमध्ये खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. हे इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारतात. समजा तुम्हाला कार कंट्रोलर डिझाईन करायचं आहे, त्याला त्याला वेगवेगळ्या लेवल्सवर डिस्क्राईब करू शकतो. जसं की सिस्टम लेवल आहे, म्हणजे हायेस्ट लेवल आहे. इथे आपण फंक्शनॅलिटी बघतो, कार काय करते, स्पीड कंट्रोल करतो, ब्रेकिंग, नेव्हिगेशन, हाय लेवल थिंकिंग. नंतर येते की बिहेवियर लेवल. इथे आपण हार्डवेअर काय करते ते डिस्क्राईब करतो, इनसाईट कसा इम्प्लिमेंट केला आहे ते नाही. एक्झाम्पल आहे की टेम्परेचर 100पेक्षा जास्त असेल तर फॅन ऑफ किंवा ऑन करा. बिहेवियर डिस्क्राईब केला. RTL म्हणजे काय, RTL लेवल आहे. याच्यानंतर हा इंडस्ट्रीचा किंग लेवल आहे. RTL मीन्स काय राहते की रजिस्टर ट्रान्सफर लेवल. इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हाच आहे. RTLमध्ये रजिस्टर आणि डेटा फ्लो डिस्क्राईब करतो. एक्झाम्पल बघूया, क्लॉक आला की डेटा रजिस्टरमध्ये स्टोअर करा. ASIC आणि FPGA इंडस्ट्रीमध्ये मॅक्सिमम कोडिंग RTL लेवलवर केली जाते. दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. RTL हा प्रत्येक VLSI इंडस्ट्रीमध्ये यूज करणारा ॲब्स्ट्रॅक्शन लेवल आहे. याच्यामध्ये आपण कोड लिहितो, जे पण आपण व्हेरलॉगची कोड आहे ना ते RTLमध्ये लिहितो. गेट लेवलमध्ये काय, इथे ॲक्च्युअल गेट असतात. लाईक अँड गेट आहे, ऑर गेट आहे, नॅन गेट आहे आणि मेनी मोर. ॲक्च्युअल गेट्सचा यूज करून आपण कोड लिहितो. त्याच्यानंतर येते ट्रान्झिस्टर लेवल. ही सगळ्यात लोएस्ट लेवल आहे. NMOS, PMOS आणि फिजिकल ट्रान्झिस्टर लेवल ही मोस्टली फिजिकल डिझाईन किंवा सर्किट डिझाईन इंजिनियरला यूज करतात. तर आता आपण एक ॲनाटॉमी बघूया. व्हेरलॉग मॉड्यूल आपल्याला कसा लिहायचा आहे. म्हणजे आपण हा पॅटर्न बघितला मगाशी. हा पॅटर्नमध्ये काय राहते, 2 इनपुट्स राहतात आणि आपल्याला आउटपुटमध्ये सम भेटते आणि कॅरी भेटते. इथे ॲडिशन परफॉर्म होत असते. तर आपल्याला जे परफॉर्म करायचं तर आपल्याला कोडमध्ये इम्प्लिमेंट करणं पडणार. हा आहे आपला व्हेरलॉग कोड. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण करतो मॉड्यूल डिक्लेरेशन. मॉड्यूल डिक्लेरेशन म्हणजे काय की आपण मॉड्यूलचं नाव लिहितो. मॉड्यूल कीवर्ड सगळ्यात पहिले आधी लिहिणं पडते. त्यानंतर आपण मॉड्यूलचं नाव लिहितो. आणि त्याच्यामध्ये आपण आपले इनपुट्स, आपले जे सिग्नल्स आहेत ते सिग्नल्सला डायरेक्शन प्रोव्हाइड करतो की इनपुट आहे किंवा आउटपुट आहे. इनपुटमध्ये आपल्याला A आणि B दोन इनपुट सिग्नल्स आहेत आणि आउटपुटमध्ये आपल्याला सम मिळत आहे आणि कॅरी मिळत आहे.
आता आपल्याला या दोन सम अँड कॅरीला खाली डिस्क्राईब करायचं आहे की सममध्ये आपण कुठले व्हॅल्यू परफॉर्म करतो, कुठले इनपुट्स कसे येणार आहेत आणि कॅरीमध्ये आपल्याला कुठले गेटनुसार कुठले इनपुट्स आले आहेत. आता सममध्ये आपल्याला ए एक्सॉर बी आला आहे आणि कॅरीमध्ये आपल्याला ए अँड बी. ही झाली आपली पूर्ण हाफ ॲडरची सर्किट डिस्क्रिप्शन. आता हा कोड नंतर आपल्याला व्हेरीफायसुद्धा करायचा आहे. सो त्या व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला एक टूल्सचा यूज लागणार आहे. टूल्स म्हणजे राहते झायलिंग्सचा यूज करू शकतो आपण, किंवा क्वेस्टासेनचा पण करू शकतो, किंवा ईडी प्लेग्राऊंडचा पण करू शकतो. इथं बघूया, आता आपण इथं सुद्धा एंड मॉड्यूलचा यूज केला आहे. मॉड्यूल लिहिल्यानंतर लास्टमध्ये कोडिंगच्या एंडला तुम्हाला एंड मॉड्यूल लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथं हे जे असाइनमेंट आपण कॉन्करंट लॉजिक यूज केलं आहे हे कंटिन्युअसली रन होते, सिक्वेन्शियल नाही. दिस रन पॅरलली, नॉट सिक्वेन्शियल. ओके, आधी फर्दर मी तुम्हाला असे खूप सारे कोड आहेत तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. इथं सिंटॅक्स, डेटा टाईप, प्रत्येक गोष्टी. ओके, सो आता आपल्याला कोडचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्या कोडच्या व्हेरिफिकेशनसाठी आपण एका टूलचा यूज करणार आहे. त्या टूलचं नाव आहे क्वेस्टासेन. हे इंडस्ट्री लेवलमध्ये यूज केलं जाणारं टूल आहे. या टूलमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले कोड लिहिणं पडणार, नंतर त्या कोडला .v फाईल एक्सटेन्शनमध्ये सेव्ह करणं पडणार, आणि त्या कोडला नंतर व्हीलॉग कमांडचा यूज करून कंपाईल करणं पडणार. नंतर त्याला सिम्युलेट करून त्याचे वेवफॉर्मनुसार आपण चेक करणार आहे. वेवफॉर्ममध्ये काय की आपण चेक करतो, वेवफॉर्म म्हणजे काय, आपण एक्झॅक्टली चेक करतो की आपण दिलेले इनपुट्स मध्ये वर्क करत आहेत की नाही. वेवफॉर्म चेकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. वेवफॉर्ममध्ये कळतं की आपल्या कोडचं बिहेवियर कसं आहे एक्झॅक्टली. वेवफॉर्म टॅली करणं पण मी तुम्हाला शिकवणार आहे, आणि तुम्हाला काही कमांड्स आहेत ते कमांडसुद्धा लर्न करायचे आहेत, जेणेकरून तुम्ही लिहिलेला कोड एकदम प्रॉपर वेमध्ये एक्झिक्यूट करू शकाल. ठीक आहे, आता आपण बघणार आहे कम्प्लीट रोडमॅप. मी या सिरीजमध्ये 4 डिव्हिजन केले आहेत. पहिल्या प्रत्येक म्हणजे 4 फेजमध्ये ही सिरीज डिवाईड केली आहे. पहिल्या फेजमध्ये फाउंडेशन राहणार आहे. सेकंड फेजमध्ये तुम्हाला आर्टिल डिझाईन कसं करायचं ते बघणार आहे. म्हणजे जे फाउंडेशनमध्ये तुम्ही जे पण शिकणार, त्यानंतर तुम्हाला आर्टिल डिझाईनमध्ये थोडं ॲडव्हान्स तुमचं स्किल डेव्हलप होते. नंतर तुम्हाला सिक्वेन्शियलमध्ये कसं आपण कोड लिहिणार, सिक्वेन्शियल फेज आहे आणि त्याच्यानंतर ते व्हेरिफिकेशन फेज. व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही टेस्ट बेंच लिहिणार. आता सगळ्यात पहिले आपण बघतो की व्हेरिलॉगचं इंट्रोडक्शन बघितलं, नंतर तुम्हाला क्वेस्टासेनचं सेटअप, किंवा तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडे जर क्वेस्टासेन असेल तर तुम्ही याच्यामध्ये EDA प्लेग्राऊंडचा यूज करून सुद्धा कोडिंग करू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर प्रॅक्टिस करायचं असेल तर तुम्हाला EDA प्लेग्राऊंडचा यूज करणं खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, आणि खूप बेनिफिशियल पण आहे, आणि ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्ही बघणार की डेटा टाईप्स काय आहेत, म्हणजे कुठल्या टाईपचे डेटा टाईप्स व्हेरिलॉग लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत. ऑपरेटर्स कुठले आहेत, कुठल्या एक्सप्रेशनचा आपण यूज करू शकतो. मॉड्यूल आणि पोर्ट कलेक्शन कसं राहते, आपण पोर्टचं कनेक्शन कसं करू शकतो. त्याच्यानंतर ते आर्टिल फेजमध्ये काय, आता आर्टिलमध्ये आपण कॉम्बिनेशनल लॉजिकचे सर्किट्स, जे सर्किट्स आहेत त्या सर्किटला आपण कोडमध्ये कसं ट्रान्सफर करू शकतो. इफ एल्समध्ये केस स्टेटमेंट आणि इफ एल्समध्ये काय डिफरन्स आहे त्याचा तुम्ही यूज करून कुठलं तुमचं लॉजिक इझिली लिहू शकता. ऑलवेज ब्लॉकचं एकदम डिटेलमध्ये बघणार आहे. ब्लॉकिंग अँड नॉन ब्लॉकिंगसुद्धा बघणार आहे. आणि सिक्वेन्शियल फेजमध्ये क्लॉक्स आहे, फ्लिप फ्लॉप्स, रजिस्टर्स. नंतर येते की नंतर सिक्वेन्शियलमध्ये FSM बघणार आहे. FSMचा यूज कुठं होणार हे सुद्धा बघणार आहे. काउंटर्स कसे डिझाईन करायचे, काउंटर्सचा कोड कसा लिहायचा, शिफ्ट रजिस्टर म्हणजे काय, शिफ्ट रजिस्टरचा कोड कसा लिहायचा. नंतर आपण मेमरीज बघणार आहे, मेमरीजला कसं डिफाईन करायचं. त्याच्यानंतर आपण हे सर्व लिहिल्यानंतर आपण आता मेन येते, आपण या 3 फेजचं लर्निंग केलं. त्यानंतर आपल्याला मेन फेज राहते व्हेरिफिकेशन. याच्यामध्ये आपण टेस्ट बेंच डिझाईन करतो. समजा तुम्ही आता इथं बघा, तुम्ही एखादं कॉम्बिनेशन लॉजिक लिहिलं, तर मगाशी आपण हा बॅटरचं लॉजिक लिहिलं होतं, हा बॅटरचा कोड लिहिला होता. आता त्या कोडला आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. त्या कोडला व्हेरीफाय करायसाठी आपल्याला एक दुसरी फाईल लिहायची आहे कोडची, त्याच्यामध्ये आपल्याला आपण टेस्ट बेंच म्हणतो. टेस्ट बेंचमध्ये आपण आपल्या आर्टिलला व्हेरीफाय करतो. आता ही टेस्ट बेंच तुम्हाला लर्न करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण वेवफॉर्मचे ॲनालिसिस करतो की आपली वेवफॉर्म ही प्रॉपर काम करते आहे का, आपण जो कोड लिहिला त्या कोडनुसार आपली जी वेवफॉर्म आहे, आपलं जो आउटपुट आहे तसं येत आहे का ते चेक करतो. त्यानंतर आपण बघतो की टास्क अँड फंक्शनमध्ये आपण ॲडव्हान्समध्ये कसं बघू शकतो. आणि याच्यानंतर एक लास्ट बघणार आहे
ॲडव्हान्स व्हिरलॉगमध्ये खूप थोडा ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत, ते लास्ट फेजमध्ये बघणार आहे. सो आणि तुमच्यासाठी एक लास्टमध्ये आपण एक मिनी प्रोजेक्ट डिझाईन करणार आहे. मिनी प्रोजेक्ट हा या सर्वांचं फाउंडेशन तुम्ही शिकले, नंतर तुम्ही आर्टिकल डिझाईन शिकले, नंतर तुम्ही फेस सिक्वेन्शियल शिकले आणि व्हेरिफिकेशन शिकले, नंतर तुम्हाला एक प्रोजेक्ट डिझाईन करायचा आहे. आपण तो सोबत प्रोजेक्ट डिझाईन करू. ओके. सो एक प्रोजेक्ट इझी राहणार आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार, तुम्हाला प्रोजेक्ट कसं डेव्हलप करायचं आहे, तुम्हाला पूर्ण स्पेसिफिकेशन देणार. ते स्पेसिफिकेशन नंतर तुम्ही पहिले आर्किटेक्चर डिझाईन करणार, आर्किटेक्चर नंतर तुम्ही कोड लिहिणार, कोड कसं काम करायचं, तुम्हाला धीरे धीरे सगळ्या गोष्टी येऊन जातील. तर आता बघूया नेक्स्टमध्ये काय आहे. तर मित्रांनो, आज आपण व्हेरलॉग HDLची कम्प्लीट इंट्रोडक्शन पाहिलं. आता तुम्हाला व्हेरलॉग म्हणजे काय, HDL म्हणजे काय आणि VLSI मध्ये व्हेरलॉग इम्पॉर्टंट काय आहे हे क्लिअर झालं असणार. जर नाही झालं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. पुढच्या एपिसोडमध्ये आपण डेटा टाईप्स, नेट आणि व्हेरिएबल शिकणार आहे. प्रॅक्टिकल वायर आणि रेगमध्ये डिफरन्स काय आहे, जॉबमध्ये खूप वेळा विचारला जातो. जॉबसाठी म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये कुठकुठले क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते मी सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सिलिकॉन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी श्रीकांत, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जय महाराष्ट्र.